मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या मकोका खटल्याची आज बीड न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। 21 दिवसांची एसआयटी कोठडी आज संपल्यानंतर पुढे काय होतंय कोर्टामध्ये हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढच्या सुनावणीसाठी आज बीड न्यायालयासमोर त्याला हजर केलं जाणार आहे। काल सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातल्या आरोपींचा एक एकत्रित व्हिडिओ समोर आला। एकच खळबळ उडाली आज होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीला, त्यामुळे आता विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या व्हिडिओच्या अनुषंगानं आज न्यायालयामध्ये काय नेमक्या नवीन बाबी समोर येतात का याकडे सर्वांचं लक्ष असेल। तर आजच्या सुनावणीनंतर वाल्मिक कराडला एसआयटी कोठडी वाढवून मिळणार का की त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होते याचा फैसला होणार आहे आणि त्यामुळेच या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। आणखी सविस्तर त्यांच्याकडून डिटेल्स जाणून घेऊया। ज्ञानेश्वर, आज महत्त्वाच्या घडामोडी पुन्हा एकदा कोर्टामध्ये घडणार आहेत आणि काय नेमकं वाल्मिक बाबत होणार न्यायालयामध्ये, त्यात काल आलेला व्हिडिओ ज्यामुळे खळबळ उडाली होती, या व्हिडिओचं नेमकं न्यायालयामध्ये सादरीकरण होणार का, त्याबाबत काय होतं याकडे लक्ष असेल। काय घडामोडी आहेत? अनुपमा, आज वाल्मिक कराडची मकोका प्रकरणामध्ये जी बीड न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे, या सुनावणीला वेगळं आणि विशेष असं महत्व आहे। कारण काल जो व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील सर्व आरोपी एकत्रित निदर्शनास आले होते आणि एकच खळबळ उडाली होती आणि या अनुषंगाने आज वाल्मिक कराड याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। या व्हिडिओच्या अनुषंगाने एसआयटी काय नवीन खुलासे करते का, तो व्हिडिओ कधीचा होता, तो हत्येपूर्वीचा होता का, हत्येच्या नंतरचा होता, याचे काही खुलासे काल स्पष्ट होऊ शकले नाहीत। न्यायालयामध्ये आज एसआयटी आपला तपास करून याचे खुलासे सादर करण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडला अटक होऊन आज 22 दिवस झालेले आहेत। सुरुवातीला त्याला खंडणी प्रकरणात अटक केली गेली आणि नंतर त्याला संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मकोका प्रकरणामध्ये अटक केली। त्याची आज एसआयटी कोठडी संपली आहे आणि त्याला न्यायालयामध्ये पुढील सुनावणीसाठी हजर केलं जाणार आहे। अनुपमा, आजच्या विशेष म्हणजे मागच्या सुनावणीच्या वेळेस वाल्मिक कराडला ज्यावेळेस न्यायालयामध्ये हजर केलं होतं त्यावेळेस वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी न्यायालय परिसरामध्ये मोठा गोंधळ घातला होता। त्या अनुषंगाने आज देखील पोलीस सकाळपासून वाल्मिक कराड याला व्हिडिओ व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करता येतं का याची खरं तर चाचपणी सुरू आहे आणि तसा ते प्रयत्न करताना दिसत आहे। आपल्याला काही वेळात म्हणजे 11 नंतर हे लक्षात येईल की वाल्मिक कराडला सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर केलं जात आहे का किंवा व्हीसीद्वारे त्याची सुनावणी होते, हे आपल्याला 11 नंतर कळणार आहे। आणि आजच्या सुनावणीमध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे खूप मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे, कारण 21 दिवस झाले तो पोलिसांच्या ताब्यात आहे, तो अटकेत आहे आणि बऱ्याच अनुषंगाने पोलिसांनी त्याचा तपास केलेला आहे। हा तपास नेमका कुठपर्यंत आलेला आहे, वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमका रोल काही, या सगळ्या बाबी आज न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट होणार आहेत। निश्चितच आज व्हीसीद्वारे ही सुनावणी होतीये का याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे। ज्ञानेश्वर, असे संपर्कात रहा।